भिंतीच्या आवाजामुळे मुलगी झोपेच्या झटक्यात होती. लहान माईने भिंतीवर चढून भाऊ आणि भाभीच्या थेट प्रसारणाकडे पाहिले. पुढील क्षणात तिने अचानक घेतले. टेबलवरच्या दिव्यामुळे एक भयानक दृश्य उभे राहिले. भिंतीच्या आवाजाने थांबले आणि लहान माईच्या मनात काही ठरवले. भाभी बाहेर गेली, फक्त लहान माईच उरली. भाऊ आणि कुत्रा एकत्र राहत होते. लहान माईने धाडसाने तिला छतावर बोलावले. तिने धाडसाने किस केले. कुत्रा गोंधळला. तो गोंधळलेला उभा होता. रात्री लहान माईने कुत्रा शेंगाच्या खोलीत धाडसाने धावले. कुत्रा शेंगाने पाहिल्यावर तो निघून जाण्याचा विचार केला, पण लहान माईने त्याला थांबवले. भाभी घरात नसताना दोघे एकत्र राहिले. पण त्या दिवशी लहान माईच्या उलट्या या संतुलनाला धक्का देत होत्या. कुत्रा शेंगाने तिला तिच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. तिला कोण माहित होते की लहान माईने बाळांना जन्म दिला. कुत्रा शेंगाचा सावळा देखील दिसला नाही. त्यामुळे लहान माईने शेवटी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला.